पुरंदरेचा हिशोब अजून बाकी आहे। म्हणजे आपल्या विरोधामध्ये कारवाई करणाऱ्या गटाच्या सगळ्या हालचाली याच्या घरातनच होत होत्या। आणि नशिबानं आमदारकी मिळाली तर माझा वाटा द्यायला विसरू नका। आपण अमृताचं डोहाळ जेवण करूयात का? चला, हा हा म्हणता निवडणुकीचा दिवस येऊन ठेपला सुद्धा। एवढे वर्ष कष्ट केले नरसिंहानी, आता त्याचं फळ मिळेल त्याला। आत्याबाई, तुम्हाला खरंच असं नाही वाटत आहे यांच्यात बदल झालाय म्हणून? भवानी माईला भेटून आल्यापासून हे फार विचित्र वागतायत। अरे देवा पांडुरंगा, तू अजून तिथेच का आहेस? अगं आता झाला ना विषय आपला। आत्याबाई, विषय झाला पण अजून उत्तर नाही मिळालंय। तुम्ही भेटणार होतात ना त्यांना, बोलणार होतात ना? अगं बोलले, मला नाही वाटत तसं काही। पण मग ते माझी एवढी चौकशी का करताय? पुन्हा तेच, तो बोलला का काही तुला? नाही, त्यांना जाऊन 4-5 तास सुद्धा नाही झालेत। 8-9 वेळा फोन केला त्यांनी। तब्येतीची काळजी घे, चालताना जपून चाल, झोपून राहा, खोली बाहेर पडू नकोस। बरं ग बाई, मी परत एकदा बोलते त्याच्याशी, अगदी जाप विचारते वाटलं तर, पण तू काळजी नको ग करूस। बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला। मायला एवढं काय चमचमत? हा, घड्याळ, ते बी सोन्याचं? लाखभर रुपयाचं नक्कीच असेल। बघायच्या आत उडवाया पाहिजे। ओ, काय चाललंय? हा, कुठं काय? हात दाखवा। हे बघ, तो हात दाखवा। एका घे बा। आता तो हात दाखवा। तो घड्याळ आहे, घड्याळ। अरे काय झालं, मी असंच इथं फिरत होतो, तेवढ्यात मला हे घड्याळ दिसलं। इथंच होतं। म्हणलं महागातलंय, असं पडलेलं बरं नाही ना, म्हणून जपून ठेवत होतो, माझ्याकडं ठेवतो। द्या इकडे, द्या। भाऊजींच्या गाड्या आहे। बाकी काय म्हणतो गण्या? तू असला घड्याळ कधी घेणार गण्या? माझं नाव गण्या नाहीये, गणेश आहे, गणेश। मायला चिडलंय बेन, पाठवावं लागणार। काय? गणेश साहेब, हा, गणेशराव किंवा माननीय गणेश साहेब। माझ्याशी नाही बोलला तरी चालेल मला। आता हाय का? माझ्यावर एवढं चिडायला काय झालं गणेश? कारण मला रिकाम टेकडी माणसं नाही आवडत। हा, रिकाम? ए, तुला कोण बोललो आपण रिकाम टेकडाय म्हणून? उलट या जगात सगळ्यात बिजी माणूस कोण असेल तर आपण आहे, आपण बिजी। कारण आपलं कसं असतंय, आपण स्वतःचा सोडून सगळ्या जगाचा सतत विचार करत असतो। हा, तुमचं घर कुठे हो? हे काय, आपलंच घर आहे। म्हणजे तू कसा इथं तुझ्या ताई बरोबर आला, तसा मी माझ्या पुतणी बरोबर आलो। सुगंधा, मग झालो ना आपण फ्रेंड, मित्र। मला असले मित्र नाही आवडत। वाचलात बाजाजीराव, आज जर धरला गेला असतात ना, तर मराठी सिनेमा इंडस्ट्री एका मोठ्या कलावंताला मुकली असती। काकू, एक विचारू का ग? विचार ना। डोहाळ जेवण करतात म्हणजे नक्की काय करतात? म्हणजे तुला खरंच माहिती नाही? नाही माहित मला। म्हणजे अगं, मी कधीच कोणाच्या डोहाळ जेवणाला गेले नाहीये ना,
त्यामुळे मला नाही माहित तिकडे काय होतं. सांग ना, काय असतं ते? अगं, डोहाळ जेवण म्हणजे डोहाळे पुरवायचे बस. नीट सांग ना. अगं, तू पिक्चर वगैरे बघितलं नाहीयेस का? त्यामध्ये असतं बघ, झोपाळा सजवतात, त्याला चंद्राचा वगैरे आकार देतात. मग जिचं डोहाळ जेवण आहे ना, तिला त्या झोपाळ्यावर बसवतात आणि फुलांची वाडी भरतात. फुलांची वाडी भरतात म्हणजे? फुलांचे ते दागिने असतात की नाही, ते घालतात. त्यालाच वाडी भरणं म्हणतात. मग मग सगळ्या बायका मिळून तिला त्या झोपाळ्यावर बसवतात. सगळ्याजणी तिची ओटी भरतात, खूप खातात पितात, मज्जा करतात. म्हणजे पूजा वगैरे नसते? नाही ग, डोहाळ जेवणाची पूजा नसते, फक्त मज्जा करायची असते. अमृता, काय झालं? काही नाही ग, मी फक्त माझं मन मोकळं केलं तुझ्याकडे. जे माझ्या मनात होतं ते तुला विचारलं. पण सुमित्रा काकू, मला माहिती आहे का विधवेचं डोहाळ जेवण नाही होत ना. अमृता, सुमीने तुला सांगतो, लई प्रेम केलं बरं का, लई प्रेम केलं माझ्यावर. शेवटी पहिली ती पहिली आणि दुसरी ती दुसरीच. तू मोलकर्ण असूनही तुझ्याशी बोलतेय ना, ते उपकार समज माझे. स्वतःची पायरी ओळखूनच वागायचं, नाहीतर घरातून बाहेर काढे. असं प्रेमाने वाढत होती ग, काय चव आहे तिच्या हाताला. वा अगं, म्हणजे अन्नपूर्णाच जणू. परशु शेटने दारू बी सोडली तिच्या सांगण्यावरनं. डोक्यावर बसायचं नाही. तू कोण जाब विचारणार आहे मला? ती माझी पहिली बायको आणि तू दुसरी. आपल्याला ऐकत राहायचं. शेवटी पहिली ती पहिली, दुसरी ती दुसरीच. काय चव आहे तिच्या हाताला. वा अगं, म्हणजे अन्नपूर्णाच जणू. स्वतःची पायरी ओळखूनच वागायचं, नाहीतर घरातून बाहेर काढे. ती माझी पहिली बायको आणि तू दुसरी. आपल्याला ऐकत राहायचं. कसं झालं मतदान? खूपच छान. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये इतका छान प्रतिसाद आपल्याला कधीच लाभला नव्हता. काय काय झालं सांगा ना. मतदान केंद्रावर दिवसभर गर्दी उसळलेली होती. अनेक लोक साहेबांना येऊन भेटून जात होते. शुभेच्छांचा वर्षाव होत होता. म्हणजे ही निवडणूक हे जिंकणार एवढं नक्की तर? चित्र तसं स्पष्ट दिसतंय आजवरून, नाही का साहेब? वाकणीस उगाच कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका. मतदानाचा कौल हा निकालानंतरच कळतो. हो साहेब, पण मी इतक्या वर्षाच्या अनुभवावरनं बोलतोय. उगाच स्वप्नांच्या ढगामध्ये उभं राहून नाही बोलत आहे. आणि मला कुठलाही अनुभव नसला तरी सांगते, तुम्हीच जिंकणार आहात. आता आम्हाला दोघांना रात्रभर असंच उभं ठेवणार आहेस का? नाही, तुम्हाला भूक लागली असेल ना, चला मी काहीतरी खायला आणते. नाही साहेब, मी निघतो घरी. साहेब, आपण उद्या भेटूया. निवडणुकांचा निकाल कधी लागणार आहे? परवा आहे. मग आता उद्याचा दिवस तुम्ही दोघंही विश्रांती घ्या. खूप धावपळ झाली आहे तुमची. गुड नाईट साहेब. गुड नाईट. भेटूया. चला. काय उत्साहात गेले होते मी मतदान केंद्रावर, पण काय झालं, वेड्यासारखे एकटेच बसले होते. एकटी कशाला? मी होतो बरोबर. परशु होता सोबतीला. हो ना, पण काय केलं तुम्ही?
येणाऱ्या जाणाऱ्यांचे नुसते चेहरे बघत बसला. नाही हा, परशु मूर्खासारखा वागला तेव्हा मी आवरले त्याला, विसरू नकोस. ते तर आयुष्यभर विसरणार नाहीये मी. एक दिवस असा धडा शिकवेन की मान वर करून बोलायची हिंमत होणार नाही त्यांची. अहिल्या, तू माणूसच असा निवडला होतास की एक ना एक दिवस हे होणारच होतं. मग काय करणार होते मी? मला मदत करायला कोणीही तयार नव्हतं. इथे सगळे नरसिंह भाऊजींचे चमचे. माझ्याकडे लक्ष कोण देणार? बस अहिल्या, हा विषय आता पुन्हा नको. हे बघ अहिल्या, झालं होऊन गेलं. आता निवडणुकीचा निकाल काय लागतोय याची वाट पाहण्यापलीकडे आपल्या हातात तरी दुसरं काय आहे सांग? वाटच पाहत बसणार आहे मी आयुष्यभर. घरात मानाचं स्थान मिळावं म्हणून वाट पाहणार, आणि आता राजकारणात मानाचं स्थान मिळावं म्हणून वाट पाहणार. नुसती वाट पाहत बसणार. हॅलो अहिल्या, एवढी पॅनिक होऊ नकोस. हो, मला समजतंय तुला. काय समजतंय तुम्हाला? काही समजणार नाहीये. आज मतदान केंद्रावरचं चित्र बघून मला काय वाटत होतं तुम्हाला नाही कळणार. दुकानदार गिरायकाची वाट बघतो तशी वाट बघत होते मी. लोक येतील, शुभेच्छा देतील, माझ्या भोवती गर्दी जमा होईल. असं काही झालं तर इथे आलेले लोक मला ओळखत तरी होते का, हेही मला कळत नव्हतं. आणि ते अतिशहाणे परशु भाऊजी ते जवळजवळ इलेक्शन बूथ कॅप्चर करायला निघाले होते. पोलिसांनी अटक केली असती जर का तुम्ही वेळीच आवरलं नसतं तर. शांत हो, शांत हो अहिल्या. यापुढे असं कुठलंही काम अशा कुठल्याही माणसाला सोपवू नकोस ज्यामुळे आपलं स्वतःचं नाक कापलं जाईल. आणि आता हे जे काही घडलंय ना त्याच्यातनं धडा घे. विचार कर, या सगळ्या प्रकरणामध्ये आपलं काय काय चुकलं, कुठे कुठे चुकलं, आणि ह्यापुढे त्या चुका होणार नाहीत याच्याकडे लक्ष दे. यश अपयश हे येत आणि जात असतंच ग. लक्ष द्यायचं ते ह्या गोष्टींकडे. अजून एक चूक झाली आहे, ती सुधारायची आहे मला. नाही, काय नाही. तुम्ही एकदा मला म्हणाला होतात की सुमित्राच्या मदतीने तुम्ही सुगंधावर केस करणार आहात. त्याचं काय झालं? दोघे पडायला पिकले आंबा. या काय झाला? माझ्या खोलीची अवस्था कोणी केली अशी? अरे बाबा बाबा, कोण येऊन गेला? चोर येऊन गेला का इन्कम टॅक्स वाला? बाकीचं सगळं घेर तर व्यवस्थित आहे. मग माझ्याच खोलीची झडती का घेतली त्यानं? डोका आहे का नाही त्याला? काय इथं काय सापडणार आहे? आत्याबाईच्या खोलीमध्ये जायचं होतं, दादाची खोली होती, वामण्याची खोली होती, काय ना काहीतरी गावलं असं तिकडं. इथं काय आहे? नुसते माझे शर्ट आहेत. डोकं बिकं फिरलं का त्याचे? त्यांचे इन्कम टॅक्स वाली बाई दिसते, बहुतेक लपून बसली का काय माहिला तिच्या. कोण बोलते? हॅलो, कोण आहे? पुढे इथे आहे. हे सुगंधी, हे काय केलं तू? हे कोणी केलंय? मी केलंय समजा, मी केलंय.
काय झालं काय तुला? काही येडाचे झटके बिटके यायला लागले का काय? येडी नाही आम्ही. माझी जी काय अवस्था झाली आहे ना ती तुम्ही करून ठेवली आहेत. मला काय कळत नाही काय थेर चालली आहे तुमची ती. आईला तुझ्या परशुरामची कॉलर धरण्याची हिम्मत कशी झाली तुझी? आत्ताच्या आता ढगात पाठवून तुला मी लक्षात हो, ढगात पाठवायचं असेल ना त्या दोघींना पाठवायचं, तुमच्या पोरीला आणि तुमच्या आधीच्या बायकोला. म्हणजे रोज जी काय थेर चालली आहेत ना ती तरी बघायला लागणार नाहीत मला. काय बोलते तू? कुठली थेर? काय बोलते काय वेड्यावानी? काय बोलते मी? त्या सुमित्राचा आधार काय घेतायत, त्या पोरीला खेळवतायत काय, तिच्याकडनं ओवाळून काय घेतायत, मला काय कळत नाही का काय चाललंय तुमचं ते? आईला तुझ्या शानपणा करायचा नाही, पहिलाच सांगून ठेवतो. ती पहिली बायको आहे माझी आणि माझी पोरगी आहे ती. तिच्याशी कसं वागायचं काय करायचं ते माझं मी बघेन. जास्त आगाऊपणा करायचा नाही, सांगून ठेवतो. आतापर्यंत 7 मर्डर केली, आठवण करायला वेळ लागणार नाही. हे इला तुझे हे काय गे? तू कोण आहेस? कोण आहेस? आपल्याला ऐकत राहायचं कळलं काय? लग्नाची बायको आहे तुमच्या. डोरला काय उगाच नाही बांधलंय गळ्यात. 100 पोरी डोरली घेऊन फिरत होता माझ्या मागे. गळ्यामध्ये घातलं म्हणजे काय लगीन झालं काय? तुझी नाटक आहेत ना तुझी. तू काय खोटारडी आहेस की नाही? आत्या बाईला सांगेन तू सगळं भांड फोडीन मी. होतं ते नव्हतं करून टाकेन. तुला गपगुमान जगायचं असेल की नाही तुझ्या गळा आवडायला वेळ लागणार नाही. तुला जर का इथे शांतपणे जगायचं असेल तर मी जसं सांगेन तसंच वागावं लागेल. माझ्या डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नका आणि आवाज चढून तर यापुढे कधीच बोलायचं नाही. चल उठ उठ उठ. माझी कॉलर धरते. गोष्ट लक्षात ठेव, थोड्या वेळाने परत येणार आहे मी यायच्यात ही सगळी खोली पुन्हा जशी होती तशी करून ठेवायची. एक बी वस्तू इकडची तिकडे झाली की नाही डायरेक्ट ढगात पाठवेन. जास्त आगाऊपणा करायचा नाही. वा, आज सकाळी सकाळी इकडे कुठे? आणि काय या कपड्यांमध्ये का शाळेत नाही जायचं? अगं जायचंय, फक्त कपडेच बदलायचे, बाकी सगळी तयारी झालीये. सगळं झालं, नाश्ता पण झाला? अगं हो ग बाई झाला. बरं ते जाऊ दे, मी वेगळ्याच कारणासाठी आलो होतो इथे. वेगळं कारण? आता काय बाबा वेगळं कारण घेऊन आलायस तू? 1 मिनिट, हे धर आणि नीट ठेव. हे यांचं घड्याळ आहे, तुझ्याकडे कसं आलं? काल रात्रीपासून शोधतायत हे. अगं तेच तर सांगायचंय तुला. काल भाऊजी घड्याळ घालायचं विसरले असतील म्हणून ते घड्याळ बाहेरच राहिलं. आणि नंतर मी शाळेची तयारी करायला गेलो ना तेव्हा मी ते घड्याळ तिथे पाहिलं आणि तिथे सुगंधाचा काका पण होता. ते घड्याळ हातात घेऊन बघत होता. ते कन्या, तुला सगळी माणसं तशीच दिसतात का रे? काय मोठेपणी पोलीस वगैरे होणार आहेस का तू? काही मस्करी करू नकोस माझी. मी जर वेळेत पोहोचलो नसतो ना तर त्यांनी ते घड्याळ ढापलं असतं. काहीतरी बोलू नकोस. ते कशाला चोरतील हे घड्याळ? शपथ ताई, तू पण आहेस ना. यापुढे मी तुला एक पण गोष्ट नाही सांगणार. आणि सांगायला गेलो की उलट माझ्यावरच ओरडतेस. अरे मग तू बोलतोस तसा, मग ओरडणार नाही का? ताई, मी बोललेलं खरं होतं हे माहिती आहे ना तुला. गेल्या वेळेचं आठवते? सुगंधा आणि परशुदादांबद्दल मी तुला सांगितलं होतं तेव्हा पण तू माझ्यावर अशीच ओरडली होतीस. ताई, मी तुला आत्ता पण सांगतोय, तो सुगंधाचा काका 1 नंबरचा चोरटा आहे. विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाही तर नको ठेवूस, कळलं ना? मी शाळेत चाललोय आणि ते घड्याळ नीट ठेव. आता बाई बोलवलंस मला? हो, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. नरसिंह, भवानीबाई नक्की काय सांगितलं तुला?
काय सांगितलं म्हणजे हेच की मी निवडणूक जिंकणार आहे. आणि पुढे 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 काही नाही. बस इतकंच? आणखी काही बोलली नाही ती? काही नाही. पण असं का विचारते साथीबाई? कारण भवानीबाई असं सरळ सरळ कधी बोलत नाही म्हणून म्हटलं. मलाही खरं तर आश्चर्यच वाटलं, म्हणून बराच वेळ थांबलो मी तिथे. काही बोललीच नाही म्हणून मग निघालो. तिने तुला या शब्दात सांगितलं की तू निवडणूक जिंकणार आहेस? कोड्यात नाही बोलली काय ती? नाही, म्हणजे सरळ हेच म्हणाली. मी वाट पाहत होतो की अजून काहीतरी बोलेल, पण बोललीच नाही. नरसिंह, माझ्याकडे बघ. मला खरं खरं सांग, भवानीबाई काय म्हणाली ते. माझी शपथ आहे तुला.